बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। मध्य प्रदेशातून मेफेड्रीन या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केले। या अंमली पदार्थांचे उत्पादन, विक्री, साठवणुकीमध्ये आणखी कोण सहभागी होते का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। बब्बू खिजार खान उर्फ इम्रान, विकास अब्दुल रब खान, तकुद्दीन रफीक खान आणि कमलेश चव्हाण अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत। हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी असून ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकांकडून शोध मोहीम सुरू होती। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सकपाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार 3 नोव्हेंबरला पथकाने ठाण्यातील चरई भागात सापळा रचून इम्रान, वकास, तकुद्दीन आणि कमलेश या चौघांना ताब्यात घेतले। पोलीस पथकाला त्याच्याकडे 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलीग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थाचा साठा आढळून आला। त्याच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वाहनांसह 2,24,75,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यातील इम्रान आणि कमलेश हे सराईत गुन्हेगार असून इम्रान याच्या विरोधात मध्य प्रदेशातील धरमपुरी येथे 4, नागलवाडी, कसारवद, रावजी बाजार येथे प्रत्येकी 1 असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। तर कमलेश याच्या विरोधात धामनोद या पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 असे 2 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिले। ठाणे महापालिकेचे फसलेले काही प्रकल्प, डिसाल नियोजनाचा ठाणेकरांना बसलेला फटका आणि गेल्या काही वर्षात उभी राहिलेली अनधिकृत बांधकामे या मुद्द्यावरून प्रशासनावर सातत्याने टीका होत आहे। ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील कारभाराविरोधात विरोधी पक्षही आक्रमक झाले असून ते सातत्याने पालिकेच्या कारभाराविरोधात आंदोलन करत आहेत। असे असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत पालिका आयुक्त सौरभ राव यांनी एक खंत व्यक्त करत पालिका अधिकाऱ्यांना स्मृतिदोष असल्याचे म्हटले। त्यांनी असे का म्हटले याविषयी आता पालिका वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत। मुंबई शहराला लागूनच ठाणे शहर वसले। गेल्या काही वर्षात ठाणे शहराचे महत्त्व वाढले असून शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात झालेल्या बदलाचा केंद्रबिंदू ठाणे हा होता। शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत। त्यामुळे गेल्या काही वर्षात ठाणे शहराचे राजकीय महत्त्वही वाढले। यातूनच ठाणे महापालिकेच्या कारभारावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे बारकाईने लक्ष आहे। ठाणे महापालिकेचा कारभार हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष सुरू असून गेले 3 वर्ष प्रशासकीय राजवटी नगरविकास मंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखालील पालिकेचा कारभार सुरू आहे। यामुळे पालिकेच्या कारभारातील त्रुटीवर बोट ठेवून विरोधक अप्रत्यक्षपणे शिंदे यांना लक्ष्य करत असल्याचे चित्र आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे काम पालिकेने सुरू केले असले तरी या बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिकेवर टीका होत आहे। एकीकडे विरोधक सातत्याने आंदोलने करत असले तरी सत्ताधारीही सातत्याने बैठकी घेऊन अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाचा कामाचा आढावा घेत आहेत। एक्सप्रेस रेल्वे गाडीत प्रवाशाला आसनावर झोपू नको अशी विनंती केल्यानंतर संतापलेल्या त्या प्रवाशाने आणि त्याच्या सहकार्याने एकावर कात्रीने पोटावर वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। जखमी प्रवासी भोला पाल हे मजूर असून ते उत्तर प्रदेशातील कानपूर भागात वास्तव्यास आहेत। त्याचा पुतण्या मनीष गौतम, मित्र प्रकाश पासवान व सोनू पासवान, अरुण पासवान यांच्यासोबत ते कोकणात कामानिमित्ताने गेले होते। कामं आटपल्यानंतर त्यांनी बुधवारी कणकवली रेल्वे स्थानकातून गावी परतण्यासाठी मंगला एक्सप्रेस या रेल्वे गाडीच्या सामान्य डब्यातून प्रवास सुरू केला। एक्सप्रेस रेल्वे गाडी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पनवेल स्थानकात आली। रेल्वे गाडी काही अंतरावर आल्यानंतर एक आसन रिकामे असल्याने तेथे ते गेले, परंतु त्याचवेळी एक प्रवासी त्या आसनावर आला आणि झोपून प्रवास करू लागला। हा सामान्य डबा असून आसनावर बसून प्रवास करा अशी विनंती त्या प्रवाशाला भोला आणि त्याच्या मित्रांनी केली। त्यानंतर त्या प्रवाशाने त्यांना शिवीगाळ सुरू केली आणि पोटावर कात्रीने हल्ला करत शिवीगाळ सुरू असतानाच त्या प्रवाशाचा दुसरा एक साथीदार त्या ठिकाणी आला। त्याने भोला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळाने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्या प्रवाशाने बॅगेतील कात्री काढून भोला यांच्या पोटावर वार केला। भोला यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ 139 या क्रमांकावर संपर्क साधला। एक्सप्रेस रेल्वे गाडी सुमारे अर्ध्या तासाने कल्याण रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली। त्यानंतर भोला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तेथील पोलिसांनी खाली उतरवले। तसेच भोला यांना कल्याण येथील सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेचा अधिक तपास ठाणे लोहमार्ग पोलीस करत आहेत।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वाधिक फटका खुल्या वर्गातील पुरुषांना बसला असून 11 प्रभाग वगळता इतर प्रभागात खुल्या वर्गातील फक्त एकच पुरुष उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार आहे। त्यामुळे या प्रभागातील तिकीट वाटप करताना राजकीय पक्षांच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। महापालिकेतील 131 नगरसेवकांचे 33 प्रभाग असून त्यामध्ये 66 जागा महिलांकरता आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत। 35 जागा या इतर मागासवर्गीयकरिता राखीव आहेत। अनुसूचित जातीकरिता 9 आणि अनुसूचित जमातीसाठी 3 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत। सर्वसाधारण गटाकरिता 84 जागा असून त्यामध्ये सर्वसाधारण गटातील महिलांना 41 जागा तर पुरुषांकरिता 43 जागा आहेत। या खुल्या गटांच्या जागेवर महिला उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहेत, परंतु महिलांकरिता राखीव असलेल्या जागेवर पुरुष उमेदवार निवडणूक लढवू शकणार नाहीत। त्यामुळे खुल्या वर्गातील पुरुषांना प्रभाग क्रमांक 3, 6, 7, 8, 10, 14, 17, 18, 19, 24 आणि 26 या प्रभागात खुल्या वर्गातील पुरुषांना निवडणुकीत उभे राहता येणार आहे, तर उर्वरित प्रभागात मात्र केवळ एकच खुल्या वर्गातील पुरुष निवडणूक लढवू शकणार आहे। अनेक प्रभागात ओबीसी आणि 9 अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या प्रभागात 5 ठिकाणी महिला तर 4 ठिकाणी अनुसूचित जातींचे पुरुष निवडणूक लढवू शकणार आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या एका जागेवर पुरुष उमेदवार निवडणूक लढवू शकणार आहेत। ओबीसी करिता राखीव असलेल्या 17 जागांवर ओबीसी पुरुष आणि महिलांचं निवडणूक लढवू शकणार आहेत। त्यामुळे खुल्या वर्गातील उमेदवारांना जास्त प्रभागात आपले नशीब आजमावता येणार नाही। प्रति शिर्डी समजल्या जाणाऱ्या ठाण्याच्या वर्तकनगर येथील साईबाबा मंदिराचा 39वा वर्धापन दिन सोहळा 12 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाला असून या उत्सवानिमित्त ठाणे जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साई भक्त व भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत। या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी साई भक्तांचा जनसागर लोटलाय। अनेक नेते मंडळी, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत। त्यातच आज पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री श्री गणेश नाईक, माजी खासदार श्री संजीव नाईक व आमदार संजय केळकर यांनी वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरात हजेरी लावून साईबाबांचे दर्शन घेतले। वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त साईबाबा मंदिरात परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून गेलेला पाहायला मिळत आहे। तसेच या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले आहे, तरी समस्त ठाणेकरांनी व साई भक्तांनी साईबाबाच्या मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा वर्धापन दिन सोहळा चालणार आहे। त्यानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित व्हावे असे आवाहन श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे यांच्या वतीने करण्यात आले। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।